श्रीहरि प्रेरणया श्रीहरि प्रीत्यर्थम. श्री गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्री मदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम. नमस्कार श्रोते हो. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या 57व्या भागातील अभिवाचनाच्या भागात भेटत आहोत. नमस्कार. आजचा पहिला मुद्दा आहे यमक भारताची रचना. अशीच एकदा भव्य सभा भरली होती. विविध मतप्रणालींच्या विद्वानांबरोबर काव्यशास्त्रातील विद्वान कविवर्गही जमला होता. त्या सर्वांनाच गूढ वाटणारे श्री पूर्णप्रज्ञ त्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अनेकविध विषयांच्या चर्चासत्रानंतर पूर्णप्रज्ञांची सकल शास्त्र प्रावीण्याची बाजू पुन्हा झळाळू लागली. तेथील विद्वानांसाठी श्री मध्वांच्या सकल शास्त्र नैपुण्याचा विस्तार समजून घेणेही आवाक्याबाहेर गेले. आपण पराभूत झालो च्या दुःखापेक्षा श्री मध्वांसारख्या विद्वानांना निदान पाहता आले याचाच आनंद त्यांना अधिक होता. तेव्हा कविजनांमधून एकाने एक विचित्र प्रकारचे कुतूहल उपस्थित केले. आदरणीय महोदय, आपले सकल शास्त्रातील अद्भुत कल्पनातीत पांडित्य आता लोकांना पटलेले आहे. सकल शास्त्रातील सकल क्षेत्रात आपल्या सर्वंकष प्रतिभेचा मुक्त संचार असतो. काव्यशास्त्रातील या प्रकारचे आपले प्रावीण्य आता आम्हास पाहावयाची उत्सुकता आहे. आपण काव्यशास्त्रातील आपल्या काव्याविष्कारातील प्रावीण्य दाखवून आमची मनीषा पूर्ण करावी ही विनंती. अशा प्रकारची मागणी करणाऱ्यांमध्ये जसे सज्जन विद्वान होते, तसेच स्वतःलाच विद्वान समजून श्री मध्वांप्रती मत्सराने जळफळणारेही होते. सज्जनांना जाणून घेण्याचे कुतूहल होते, तर मत्सरी पंडितांना त्यांना डिवचण्याची दुराशा होती. तत्क्षणी श्री मध्वांनी उपस्थितांची इच्छापूर्ती केली. नेहमीप्रमाणे आत्ताही त्यांची ती शैली असाधारणच होती. त्यांनी ती त्याच क्षणी रचलेली रचनाकृती सादर केली. यमक भारतातील पहिला श्लोक पुढील प्रमाणे आहे. ध्यायेत परमानंदम यन्मातापतिमयद परमानंदम उज्जित परमानंदम पत्याध्याश्रमैः सदैव परमानंदम. असा आरंभ करून रचण्यात आलेल्या त्या कृतीमध्ये महाभारतातील गहनातिगहन प्रमेये श्रीकृष्ण परमात्म्याच्या सर्वोत्तमत्वाचे समर्थन करणारे विवरण आहे. प्रति श्लोकात यमक आहे. प्रत्येक श्लोकात यमकाचा प्रकार वेगळा. एका बाजूने पाहता महाभारत तात्पर्याचे विवेचन कौशल्य आढळते, तर दुसऱ्या बाजूने पाहता यमकालंकाराचे विश्वरूप उलगडून दाखविणारे कौशल्य या दृष्टीस पडते. सभेत शुकशुकाट पसरला. ती कृती म्हणजे संस्कृत वाङ्मयातील चित्रकाव्य परंपरेतील विलक्षण विचित्र अशी
चित्रकाव्य म्हणून उल्लेखनीय कृती ठरली. काव्यालंकार पाहता ते काव्य यमक भारत होते आणि विषयाच्या अनुषंगाने पाहता ते काव्य महाभारत तात्पर्य होते. 18 पर्वात विस्तृत असणारा महाभारताचा सारांश तो या कृतीत केवळ 81 श्लोकात विलक्षणरित्या सांगितला आहे. श्लोकांची संख्या 81, पर्वाच्या संख्येला योग्य. एकूण पर्व 18. एकमेवाद्वितीय श्रीमध्वांप्रमाणे त्यांच्या कृतीही एकमेवाद्वितीय होत. यमलोकाचे भय कायमचे दूर होणे या यमक भारताच्या अध्ययनाची मुख्य फलश्रुती होय. आश्चर्याने थक्क झालेले पंडित आता त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले. महाभारतातील काही श्लोक श्री गणेशास कोड्यांप्रमाणे होते, तर येथे त्यांची ही संपूर्ण कृतीच एकंदरीत त्या सभेतील सर्वांसाठी कोडे होते. उदाहरणादाखल या यमक भारत रचनेतील एक श्लोक पहा. भा 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 भा. दुसरी ओळ आहे भा 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 भा. हे एक अद्भुत असा यमक श्लोक संपूर्ण संस्कृत साहित्यातच अनुपम ठरलेली ही कृती. याचा अर्थ जाणून घेण्याची त्या सभेची जिज्ञासा होती. त्यासाठी श्रीमध्वांचे स्पष्टीकरण तयारच होते. प्रत्येक भाचा अर्थ उलगडून सांगताना नवीन नवीन अर्थ समजावून देत भगवंताचे गुणवैभवच त्यांनी उघड करून दाखवले. त्या विद्वत सभेमध्ये त्यांच्या अत्यंत आप्त शिष्यातील श्री ऋषिकेश तीर्थ आणि नरहरी तीर्थही तेथे उपस्थित होते. आपल्या गुरूंचा प्रत्येक शब्द जणू त्यांच्या प्रतिकृतीप्रमाणे परममान्य आहे हे त्यांनी त्यांच्या सहवासात राहून जाणले होते. आचार्यांचे हे अद्भुत स्पष्टीकरण इतरांनाही समजून घेता यावे या कळकळीपोटी तत्क्षणी त्यांनी म्हणजे श्री नरहरी तीर्थ आणि ऋषिकेश तीर्थ या दोघांनी ते लिहून घेतले. ऋषिकेश तीर्थांनी गद्यरूप आणि नरहरी तीर्थांनी श्लोक लिहून घेतले. नरहरी तीर्थांनी यमक भारताच्या अन्य श्लोकांनाही स्पष्टीकरण देऊन त्या कृतीस यमक भारताच्या समग्र व्याख्यानाचे स्वरूप दिले. पुन्हा एकदा त्यांनी गद्यरूपातही त्याचे विवरण देऊन एकाच व्यक्तीने या दोन्ही प्रकारे विवरण करण्याचा सन्मानही प्राप्त केला. श्री नरहरी तीर्थांच्या त्या दोन्ही कृती उपलब्ध आहेत. श्री ऋषिकेश तीर्थांचे विवरण त्यांच्याकडून लिखित सर्व मूल प्रतींमध्ये समाविष्ट आहे. ऋषिकेश तीर्थांच्या कृतीबद्दल श्री सत्यधर्म तीर्थांनी आपल्या भागवत टिप्पणीमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आज आपण येथेच थांबत आहोत. पुढील ग्रंथ क्रमशः पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. श्रीमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु.